मंडळी, नाशिकमध्ये उघड झालेलं भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस आणखीनच गडद होत चाललंय. या प्रकरणात रोज नवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत आणि प्रत्येक खुलासा आधीपेक्षा जास्त भयंकर आहे. तपास यंत्रणा अजूनही या प्रकरणाचा तळ शोधण्यात गुंतल्या आहेत. कारण खरातचं हे जाळं नेमकं किती खोलवर पसरलंय याची कल्पनाही धड येत नाहीये. पण आता या प्रकरणाला एक नवा ट्विस्ट मिळालाय. खरातच्या काळ्या साम्राज्याचा तपास सुरू असतानाच त्याची पत्नी कल्पना खरात हिचं नाव अचानक समोर आलंय. आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे पोलीस तिच्या घरी पोहोचण्याआधीच ती फरार झाली. त्यामुळे ती देखील आपल्या पतीच्या काळ्या कारनाम्यात सामील होती का असा प्रश्न निर्माण झालाय. म्हणून नाशिकच्या आलिशान बंगल्यात राणीसारखं आयुष्य जगणारी ही महिला नेमकं कोण आहे आणि तिचा या गुन्हेगारी साम्राज्यात नेमका किती आणि कसा सहभाग होता याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी अपूर्वा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, नाशिकमध्ये उघड झालेलं भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरण आता सध्या गुन्हेगारी बातमी पलीकडे जाऊन एक थरारक, अस्वस्थ करणारं आणि विचार करायला लावणारं प्रकरण बनलंय. आणि या सगळ्या प्रकरणाची SIT चौकशी सुरू असतानाच सध्या एक नाव खूप चर्चेत आलंय, ते म्हणजे कल्पना खरात. मंडळी, कल्पना खरात ही भोंदू कॅप्टन अशोक खरातांची पत्नी आहे. अशोक खरातांच्या कारनाम्यांची चौकशी सुरू असताना काही ठिकाणी कल्पना खरात हिचं देखील नाव आलंय. त्यामुळे पोलीस तिची चौकशी करण्यासाठी तिच्या घरी पोहोचले होते. पण पोलीस पोहोचण्याच्या आधीच ती फरार झाली. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात ती पण सहभागी असल्याचं बोललं जातंय. आणि ही कल्पना खरात नेमकी आहे कोण याची देखील सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मंडळी, सिन्नर तालुक्यातील पाडळी या छोट्याशा गावातून कल्पना खरातचा प्रवास सुरू झाला. मूळ नाव सुनीता असलेली ही महिला अत्यंत साध्या, गरिबीत जगणाऱ्या कुटुंबात वाढली. घरची परिस्थिती इतकी बिकट होती की रोजच्या जगण्यासाठीही संघर्ष करावा लागत होता. पण आयुष्यात असा एक टप्पा आला जिथून तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं. नातेवाईकांच्या ओळखीने तिचं लग्न अशोक खरात यांच्यासोबत ठरलं. वयात मोठं अंतर होतं, त्यामुळे सुरुवातीला हे लग्न जुळत नव्हतं. पण खरात कुटुंबाने लग्नाचा संपूर्ण खर्च उचलण्याची तयारी दाखवली आणि हे लग्न पार पडलं. लग्नानंतर कल्पना खरातच्या नावासोबत तिचं आयुष्यही पूर्ण बदललं. आधी सुनीता म्हणून ओळखली जाणारी आता कल्पना झाली आणि अचानक तिचं आयुष्य ऐशोआरामाकडे वळलं. नाशिकमधील तृप्तबाला बंगल्यात ती आलिशान जीवन जगू लागली. पण या श्रीमंतीसोबतच तिचं माहेरशी नातं हळूहळू तुटत गेलं. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ती क्वचितच पाडळीत येत असे. दुसरीकडे तिच्या माहेरवर मात्र संकटांची मालिका सुरूच राहिली. मोठ्या भावाचा अपघातात मृत्यू झाला आणि त्या पाठोपाठ वडिलांचं देखील आजाराने निधन झालं. आज तिची वृद्ध आई आणि विधवा भावजे अत्यंत कठीण परिस्थितीत जीवन जगत आहेत. दरम्यान शिर्डी परिसरातील जमीन फसवणूक प्रकरणात अशोक खरात सोबतच कल्पना खरातचं नावही समोर आलं. त्यामुळे तिला देखील सहआरोपी करण्यात आलं. या प्रकरणात कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. SITने छापा टाकला तेव्हा तिचा मुलगा हर्षवर्धन पोलिसांच्या ताब्यात सापडला. मात्र कल्पना आधीच फरार झाली होती. सध्या पोलीस तिच्या शोधात आहेत आणि पुण्याच्या दिशेने तपास सुरू आहे. ती पोलिसांच्या हाती लागल्यास या संपूर्ण फसवणूक प्रकरणामागील अनेक धक्कादायक गोष्टी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. पण तिच्या या एका फसवणुकीच्या प्रकरणानंतर तिला अशोक खरातच्या कुकर्माची आधीच माहिती होती का आणि अशोक खरातच्या सगळ्या काळ्या कारनाम्यात तिचा देखील हात होता का, असं देखील आता बोललं जाते. मंडळी, खरं तर अशोक खरातला अटक झाल्यानंतर या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं. त्यावेळी कल्पना खरात उघडपणे आपल्या पतीच्या बाजूने उभी राहिली होती. पोलिसांच्या कारवाईवर तिने सवाल उपस्थित केला होता. माझे पती कोणतेही तज्ज्ञ किंवा व्यावसायिक ज्योतिषी नाहीत. त्यांच्या जवळच्या लोकांनीच त्यांचा विश्वासघात केला आहे आणि समाजात त्यांची प्रतिमा उद्ध्वस्त करण्यासाठी हा कट रचला गेला आहे, असा आरोप तिने केला होता. पण याच दरम्यान या दाम्पत्याबद्दल वेगळीच माहिती समोर येऊ लागली. अशोक खरात आणि कल्पना खरात हे स्वतःला स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु म्हणून समाजात वावरत होते, अशी चर्चा रंगू लागली. गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांच्या पाद्यपूजनाचे फोटो समोर आल्यामुळे या चर्चेला आणखी उधाण आलं. एकीकडे साधेपणाचा आणि आध्यात्मिकतेचा आव आणला जात होता, तर दुसरीकडे प्रचंड संपत्ती जमा झाल्याच्या गोष्टी समोर येत होत्या. तपासात असंही उघड झालं की अशोक खरातने कमावलेली कोट्यावधी रुपयांची मालमत्ता थेट आपल्या कुटुंबियांच्या नावावर केली होती. पत्नी कल्पना, 2 मुली आणि जावयाच्या नावावर विविध ठिकाणी भूखंड, सिन्नर शिर्डी मार्गावरील मोठं हार्डवेअर शोरूम, आलिशान फार्म हाऊस आणि इतर गुंतवणुकी वळवण्यात आल्या होत्या. त्यामुळे या प्रकरणात केवळ फसवणुकीचे आरोपच नाहीत, तर पैशांचा प्रवाह आणि मालमत्तेचे जाळे किती खोलवर आहे याबाबतही संशय अधिक गडद होत चाललाय.
आता या सगळ्या घडामोडींमध्ये कल्पना खरातची भूमिका अधिक महत्त्वाची ठरत आहे. ती पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर या प्रकरणामागचे अजून किती स्तर उघड होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. मंडळी, एकीकडे साध्या घरातून आलेली महिला आणि दुसरीकडे कोट्यावधींच्या कथित फसवणुकीच्या जाळ्यात तिचं नाव, हा सगळा प्रवास जितका धक्कादायक आहे तितकाच विचार करायला लावणार आहे. आज या प्रकरणात अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. कल्पना खरातला खरंच या सगळ्या व्यवहारांची आधीपासून माहिती होती का, की ती फक्त परिस्थितीच्या भोवऱ्यात अडकली? अशोक खरातच्या कथित काळ्या साम्राज्यात तिचा नेमका किती सहभाग होता? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सध्या तरी धूसर आहेत. पण एक गोष्ट नक्की, ती पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर या प्रकरणाचे अनेक गुपिते समोर येऊ शकतात. तोपर्यंत मात्र नाशिकमधील हे भोंदू कॅप्टन प्रकरण लोकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू बनलंय आणि प्रत्येक नव्या खुलाशासोबत हा थरार अजूनच वाढतोय. मंडळी, पुढे या प्रकरणात नेमकं काय उलगडतं, कोणते नवे धक्के समोर येतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. बाकी या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि कल्पना खरात या सगळ्यात कितपत गुंतलेली असू शकते याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.